गाई आणि म्हशीच्या दुधात 2 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे। उन्हाळ्यात दुधाचं उत्पादन घटल्याने ही वाढ करण्यात आल्याचं कंपन्यांकडून सांगितलं जात आहे। मात्र याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसतोय। आता मी अशाच एका दुधाच्या दुकानावर आलोय जिथं सकाळपासून दूध घेण्यासाठी लोक आलेत, मात्र त्यांना याचा किती मोठा फटका बसतोय, काय परिणाम त्यांच्यावर होतोय हे त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। मावशी, तुम्ही दूध घेतलंय, आजपासून दुधाचे दर वाढलेत, काय परिणाम होतो तुमच्या या सगळ्या बजेटवर? परिणाम होतो ना सगळ्या खर्चावर, याच्यावर सगळं बजेट कोलमडतं। एक तर कसं आमचं हातावर पोट आहे, त्याच्यातच सगळं भागवायचं म्हटल्यावर जरा अडचण येतेच ना। किती म्हणजे दूध, गाईचं दूध आणि म्हशीचं दोन्ही वाढलेत, सातत्याने महागाई वाढताना दिसते। दिसते महागाई वाढताना दिसते। सगळ्याच पालेभाज्या म्हणा, कडधान्य म्हणा, त्याच्यामध्ये सगळ्यातच आहे। मग सगळंच बजेट कोलमडतं ना, सगळं खर्च बघायचा म्हटल्यावर नाही जमत। दर वाढलेत, पण काय आता वाढलेत पण आता काय ह्या बजेटमध्ये फरक पडतोच ना थोडासा। बजेटमध्ये फरक पडणारच, कारण हा महिन्याचं बजेट पूर्ण 2 रुपयांनी पर डे 2 रुपये द्यायचे म्हणजे साधारण 1 लिटरमध्ये 2 रुपयाचा वाढ, याच्याप्रमाणे महिन्याचं बजेट सगळंच कोलमडतं। आपण बघतोय शेतकऱ्यांना कुठेही वाढ होताना दिसत नाहीये, मात्र दुधाचे दर आता वाढलेत कंपन्यांकडून। काय वाटतं एकंदरीत तुला? जर शेतकऱ्यांसाठी दुधाचे दर वाढले असतील तर नक्कीच शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे। अजून यापेक्षा जास्त शेतकऱ्यांना जास्त भाव मिळाला पाहिजे दुधाला, कारण जर दररोज बघितलं तर जे काय सुग्रास आहे, मुरघास आहे, चारा आहे, वैरण आहे, प्लसमध्ये आता ह्या बदलत्या तापमानामुळं गायी आजारी पडायचं प्रमाण जास्त आहे। तर गायी आजारी पडायचं प्रमाण जास्त असल्यामुळं त्यांना जी औषध गोळ्या, पण आता ग्राहकांसाठी 2 रुपये वाढलेत गाईमध्ये आणि दूध म्हशीच्या। शेतकऱ्यांसाठी नक्कीच नसणार आहे। अनुदान वगैरे हे काय फक्त असं आश्वासनं दिली जाते, दुधाला भेटत नाही अनुदान वगैरे काहीच। तुम्ही दूध घेतलंय 1 लिटर, किती जास्त पैसे भरलेत? आता रोजच्या पेक्षा आज दोन रुपये म्हणजे 4 रुपये जास्त भरले। हा 2 रुपये जास्त 1 लिटर मागे। मग काय विचारलं का वाढलेत का? हा मी आता विचारलं अचानक वाढ काय, ते म्हणले वरनं आले, ते बहुतेक काहीतरी कंपन्यांचं आहे, कंपन्यांना ही दरवाढ वाटतं। पण मला काय म्हणायचं की तुम्हाला दरवाढ करण्यापेक्षा कंपन्यांनी 50 मिली दूध कमी करा, 50 मिली पाणी टाकून वाटा लोकांना। कारण काय होतंय, महिन्याला आज जर मी 1 लिटर दूध घेतोय तर 2 रुपयाप्रमाणे माझे 30 दिवसाचे 60 रुपये। आता एखाद्या जर रिक्षावाले म्हणा किंवा गरीब लोक जे आहेत, जे हातावरचं पोट आहे, असे जर 2-2 रुपये म्हणले तर 60 रुपये महिन्याचा 60 रुपयाचा फरक त्यांच्यावरती पडतोय। ही दरवाढ चांगली नाही आहे। आणि जर दरवाढ शेतकऱ्यांसाठी असती ना तर आम्ही मान्य केली असती। कंपन्यांना काय फरक पडणार 2 रुपयांनी का वाढवली आहे? म्हणजे कुठेतरी फटका बसतो सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला। आपल्याबरोबर दुकानाचे मालक सुद्धा आहेत। आज अचानक वाढ झाली आहे, म्हणजे काही लोकांना माहित सुद्धा नाही, काय विचारतात? लोक म्हणतात दुधाचे रेट वाढायचा काय संबंध आहे, आता मध्ये आधी कसे काय वाढले का? आज आम्हाला काहीच माहिती नाही। पहिलं 8 दिवसापूर्वी सांगायचे की दुधाचे रेट 8 दिवसांनी वाढणार आहे, आता डायरेक्ट अचानक कधी बी रात्री ठरवतात आणि सकाळी जाहीर करतात की दुधाचे रेट वाढले। गिरायकांना डोकं देतात तर आमचं डोकं गरम होऊन जातं। आता काय सांगायचं गिरायकाला की आता आम्हाला तर 1 रुपया मिळणार आहे। आम्हाला 50 रुपये लिटर होतं तेव्हा पण 1 रुपया मिळतो, 72 रुपये लिटर झालं तरी आम्हाला 1 रुपया मिळतोय। आम्हाला चितळेवाला काय 4 रुपये देणार नाही 1 लिटरला, आम्हाला 1 रुपया देणार आहे। आमचं भांडवल वाढतंय आणि नफा कमी होत चाललाय आमचा, त्यामुळे आमची इन्व्हेस्टमेंट वाढते, खर्च वाढतोय, ह्याचा आम्हाला खूप नुकसान होतंय। जर आपण इथं बघितलं तर अशा पद्धतीने दुधाचे दर वाढल्यानंतर सर्वसामान्य नागरिक कुठेतरी नाराज झालेले आहेत। खरं तर शेतकऱ्यांना दिले असते तर कुठे फायदा झाला असता असं यांचं म्हणणं आहे। आपण आणखीन काही कस्टमर, म्हणजे तुम्ही दररोज दूध घ्यायला येतात? हो, दररोज दूध घ्यायला येतो आम्ही, पण अचानक मी आता आलो इथं दुकानात तर त्यांनी सांगितलं 2 रुपये एकदम वाढलेत। म्हणजे 56 रुपये जे दूध होतं ते एकदम 60 रुपये आता आम्हाला मिळणार। त्यामुळे काय होतं, दररोजचं ॲडजस्टमेंटमध्ये फरक पडतोच की बाबा 2 रुपये आता आम्ही हे करायचं 60 रुपयांनी घ्यायचं, 56 रुपयांनी घ्यायचं, आता 60 रुपयांनी घ्यावं लागेल। मग महिन्याचा फरक जो पडणार आहे बजेटमध्ये तो वेगळाच पडणार आहे आम्हाला। त्यामुळे ते ॲडजस्ट करण्याचं सगळं ॲडजस्टमेंटवर या ठिकाणी आहे। यांचं तर म्हणणं आहे की चहाचा आता दर वाढेल। आता ही दूध दरवाढ झाल्यामुळं सर्वसामान्य माणसांच्या खिशाला तर आता भुर्दंड पडणारच आहे। त्याबरोबरच आता चहा, कॉफी ह्याची सुद्धा दरवाढ होणार। म्हणजे अर्धा कप चहा घ्यायचा झाला तरी आता 12-15 रुपये सहज मोजायला लागणार। त्यामुळं ते अतिशय चुकीचं असं धोरण वाटतंय, याच्यावर सरकारने विचार करावा। महिला म्हणजे अर्थात घरचं बजेट आहे, सगळं महिलांचं गडबडतंय।
ताई, दुधाचे दर वाढल्यानंतर तुमचं म्हणजे आता तुम्ही घ्यायलाच आलात दूध, काय नेमकं फरक पडतं, किती मोठा इम्पॅक्ट आहे हा? इम्पॅक्ट म्हणण्यापेक्षा मला असं वाटतं की शेतकऱ्यांना पण त्यांचा व्यवस्थित मोबदला मिळावा म्हणून जरी वाढले असतील दर तरी ते थोडेसे योग्य असावेत, कारण त्यांनाही प्राण्यांना जो चारा वगैरे त्याच्यावर खर्च करावाच लागतो. परंतु आता कंपन्यांनी दर वाढवलेत दूध आणि म्हणजे कस्टमरसाठी हे महिला संतप्त होणार, कारण रोजचं गरजेची गोष्ट आहे, तर ते त्यांच्या बाजूनी ते आहे की होऊ शकतं, म्हणजे त्यांचा राग पण बरोबर आहे, पण आपल्याला ते बघितलं पाहिजे की आपण ते योग्य ठिकाणी खर्च होत आहेत, की शेतकऱ्यांना पण गरज आहे की त्यांना ते पैसे मिळावेत दुधासाठी. अगदी आपण जर बघितलं तर हे सर्वसामान्य नागरिकांच्या लोकांच्या या ठिकाणी प्रतिक्रिया आहेत. ज्या पद्धतीने दुधाचे दर वाढत आहेत त्यामुळं काहीसे नाराज आहेत, किंबहुना गृहिणी जे या ठिकाणी आहेत त्यांचा जो बजेट आहे घरच्या या सगळ्या खर्चाचा तो देखील कुठंतरी हाताच्या बाहेर चालला आहे, त्यामुळं काहीसे नाराज दिसत आहेत. मात्र जर शेतकऱ्यांसाठी हे वाढ असेल तर नक्कीच स्वागतार्ह आहे. मात्र ज्या पद्धतीने ग्राहकांसाठी दुधाचे दर वाढत चाललेले आहेत, काहीसे हे सगळे ग्राहक सर्वसामान्य नागरिक नाराज दिसत आहेत, कारण की त्यांच्या खिशाला मोठा फटका या ठिकाणी बसतोय. कॅमेरामॅन राजेश बिडकरचं मी मिकी घई, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.